नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तुम्हाला दाखवते. इथं मी हिरवी मिरची घेतली आहे 3-4, टोमॅटो, कांदा, धने घेतले, जिरं घेतलंय आणि कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय. तर हे सगळं पहिल्यांदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय. त्याच्यानंतर पाहू शकता इतकं मटकी आणि बटाटा घेतलाय. तर बटाटा टाकला ना तर मटकीची भाजी खायला खूप चविष्ट लागते. तर ही गावरान मटकी आहे आमची. तर ही बघा मटकीला मोड पण किती छान आलेलं आहे. तर पहिल्यांदा हिला आहे ना 10 मिनटं आहे ना पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि 3-4 पाण्याने धुवायची बरं का. कारण का मटकी ही हे केलेले असते म्हणून, वास येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही. तरी तर मी तेल टाकले. तेलामध्ये कढीपत्ता, जिरी मोहरीची फोडणी दिली आहे आणि हा वाटलेला मसाला जो आहे तो टाकायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तरी तुम्ही कांदा मसाला, गरम मसाला आणि सांबर मसाला असा टाकलेला आहे. तर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मसाला ॲड करू शकता. तर हे माझे आहे मसाले. मिसळ मसाला थोडा टाकलेला आहे. असेल तुमच्याकडे टाका, नसेल तर काही हरकत नाही. तुमच्या घरातले साठवणीतले मसाले टाकले तरी चालेल. तर इथं पाहू शकता मसाला पहिल्यांदा 10 मिनटं फ्राय करून घेतला तेलात. त्याच्यानंतरला आपल्याला मटकी आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे. तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये आणि 10 मिनटं आपल्याला तसेच ठेवायचे. त्याच्यानंतरला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतरला त्याच्यात हिंग देखील टाकायचं आहे. कारण का हिंगाने काय होतं आपल्याला पोटासाठी चांगलं असतं हिंग, आणि हिंगाने थोडी ना चवसुद्धा भाजीची छान लागते. तर आता कुकरला आहे ना 2च मिनिटात आपले एका शिट्टीमध्ये ना किंवा 2 शिट्ट्यांमध्ये ना आपली भाजी होऊन जाते आणि खरंच खायला खूप छान लागते आणि गॅसची सुद्धा बचत होते. इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे. पाहू शकता उकळी आलेली आहे. तर आपल्याला आता झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यावरती 1-2 शिट्ट्यामध्ये आपली भाजी बघा तयार झालेली आहे. किती छान अशी तरीदार भाजी, मटकीची उसळ. आमच्याकडं मटकीची भाजी बोलतात, तर तुमच्याकडं उसळ कोणाकडं उसळ बनवतात म्हणजे बोलतात, तर कोणाकडे मटकीची रस्सा भाजी बनवतात. तर पाहू शकता उसळ आपली तयार झालेली आहे. ते सुद्धा 2 मिनिटात, जास्त वेळ लागत नाही. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा. तर इथं मी तांदळाची भाकरी बनवली आहे त्याच्याबरोबर. तर पाहू शकता तांदळाची भाकरीसुद्धा छान लागते, बाजरीची सुद्धा छान लागते. पण मटकीच्या भाजीबरोबर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. तिथं मी बाजरीची एक भाकरी बनवली आणि